नमस्कार मंडळी. ओळख करून देतो. मी श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा जिथे सुरेख संगम होतो तो महाराष्ट्र बोलतोय. आज वारीच्या पावलांनी, टाळ मृदुंगाच्या गजरात, मुखी विठ्ठल रखुमाईचे नाव घेत मी आलोय पंढरपूरला. चंद्रभागेच्या तीरी माझ्या विठ्ठल रखुमाई चरणी नतमस्तक व्हायला. आज मला इथल्या प्रत्येक वारकऱ्यात साक्षात विठ्ठल रखुमाईचं दर्शन घडत आहे. तो पहा, आपला पांडुरंग वैष्णवांच्या मेळ्यात खांद्यावर भगवी पताका घेऊन मृदुंगाच्या तालावर नाचत आहे आणि आपली माय रखुमाई हातात टाळ घेऊन गोड स्वरात गात आहे. एकीकडे आपला पांडुरंग येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या कपाळी गोपीचंदनाचा टिळा लावताना दिसत आहे, तर दुसरीकडे आपली माय रखुमाई चंद्रभागेच्या तीरी लहान मुलांसोबत आंधळी कोशिंबीर खेळताना दिसत आहे. बरं, एवढं सगळं करून आज गाभाऱ्यात भाविकांना दर्शन देण्यासाठी कोण उभा आहे? आपली विठ्ठल रखुमाई. अशा या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत. जीवन सार्थकी लागल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. प्रत्येक वारकरी विठ्ठलमय झाला आहे. चला, आजच्या या कार्तिकी एकादशीच्या पवित्र सोहळ्यात सहभागी होत महाराष्ट्रातील जनतेच्या उन्नतीसाठी, बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समृद्ध महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी आपले आराध्य दैवत विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना करूया. प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.